शिवाजी महाराज कुठल्या धर्मामध्ये आम्ही जे अडकून ठेवले ते धर्मातून त्यांना बाहेर काढायचं होतं आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही अफसर शेख यांना या ठिकाणी इन्व्हाइट केलं। दिवे दोन असतात पण प्रकाश एक असतो, डोळे दोन असतात पण दृष्टी एक असते, ओठ दोन असतात पण बोल एक असते, ऐकणारे तुमच्यासारखे अनेक असतात पण सांगणारा मात्र एक असतो। म्हणजे शब्द एकाच्या हृदयातून बाहेर पडतात आणि अनेकाच्या हृदयामध्ये घर करून बसतात। त्याच प्रकारे अनेक हृदय घेऊन बसलेल्या निळ्या आकाशाखाली मंदपणे विहार करणाऱ्या माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांनो, आपल्या समोर उभा आहे ज्याचा जन्म एका उर्दू भाषेमध्ये झाला आणि हीच उर्दू भाषा मला घराच्या वेशीपाशी आणून सोडते। तिथं माझी मराठी भाषा माझी वाट पाहत असते, ती मराठी भाषा मला सोबत घेते। कधी पुण्याला घेऊन जाते, कधी मुंबईला घेऊन जाते, कधी सोलापूरला घेऊन जाते, कधी कोल्हापूरला घेऊन जाते, कधी मराठवाड्यात घेऊन जाते, कधी विदर्भात घेऊन जाते आणि संध्याकाळी विचारांचा जागर घालून झाल्यानंतर पुन्हा माझ्या घराच्या वेशीपाशी आणून मला सोडते। तिथं माझी उर्दू भाषा माझी वाट पाहत असते, ती मला सोबत घेते आणि सुखरूपपणे घरामध्ये घेऊन जाण्याचं काम करते। अशा एकाच वेळी महाराष्ट्राच्या 2 आयांच्या पोटी जन्माला आलेला हा सुपुत्र अफसर शेखचा सर्वांना जय महाराष्ट्र। मंडळी, दिवसेंदिवस अशी परिस्थिती निर्माण झाली, घरापुरती तुळशी गेली आणि घरातली माणसं आळशी झाली। घरापुरता सडा गेला, घरामध्ये राडा झाला। घरापुरती रांगोळी गेली, घरातली माणसं रंगोली झाली आणि एक्सक्यूज मी मेरा दिल तेरे पे फिदारे म्हणणारे पिढ्या जन्माला लागल्या। आज वरातीमध्ये नाचण्या पलीकडे आणि तमाशाच्या फडासमोर बसून वन्स मोर म्हणण्या पलीकडे आमच्या तरुणांना काहीच माहित नाही आणि हीच तरुण पिढी गावगावच्या पानटपऱ्यांपाशी उभं राहून सिगारेटची वर्तुळ करताना दिसते। दुनियादारी नावाचा चित्रपट पाहायचा, टिकटिक वाजवत्या डोक्यात म्हणत कॉलेजच्या कट्ट्यावर बसून स्वतःचं आयुष्य सट्ट्यावर लावायचं। टाइमपास नावाचा चित्रपट पाहायचा, झाडावरती प्रेम करण्यापेक्षा झाडाखाली बसून प्रेम करायचंय। आणि मध्यंतरी आलेला 1 वर्षापूर्वी सैराट नावाचा चित्रपट पाहायचा, एक दिवस आईचा हात सोडून बाईचा हात धरून जवानीच्या नादात भवानीच्या मागे दिवाणी येऊन फिरायचंय। अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये असताना खऱ्या अर्थाने कुर्टी या गावातील तरुण मित्र एकत्र येत आहेत काय आणि शिवजयंती निमित्त शिवरायांच्या विचारांचा जागर घालावा असा मनात त्यांचा विचार येतो आणि त्यासाठी संबंध करून मला या ठिकाणी बोलवण्यात आलं। त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो। मंडळीच्या माणसाने महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव दिले, तो माणूस खरोखर महान असला पाहिजे। ज्या तुकोबारायांच्या अभंगवाणीतून विचारांचे मुळे फुलवले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। ज्या महात्मा ज्योतिरावांचं अण्णा फुले होता आणि फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं तेज पेपर पसरलं, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। ज्या कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी गळ्यामध्ये सोन्याच्या माळा घातल्या नाहीत, हिरे माणिक मोत्यांच्या माळा घातल्या नाहीत, तर या माणसाच्या गळ्यामध्ये असल्या तर कवड्याच्या माळा होत्या आणि ज्या कवड्याच्या माळा मला फार का बोलक्या वाटतात। ज्या माणसांना दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं त्या माणसांना स्वतःचं आयुष्य मात्र कवडीमोल मानायचं असतं। असं स्वतःचं आयुष्य कवडीमोल मानणाऱ्या कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। मुंबईच्या बीडीडी चाळीमध्ये 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशा खोलीमध्ये अभ्यास करून मेरे भीम ने कलम उठाया तो इस देश का संविधान बन गया। अरे संविधान की ताकत तो देखो यारो, चाय बेचने वाला लड़का इस देश का पंतप्रधान बन गया। अशा प्रकारची ताकद असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे। आणि मला जर कोणी विचारलं तू तुझ्या बापापेक्षा जास्त कोणत्या बापाला मानतो, तर मी अभिमानानं सांगल मीच नाही संपूर्ण महाराष्ट्र त्या बापाला मानतो। अशा त्या छत्रपती शिवबांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे। मंडळी, महाराष्ट्र साधू संतांचा, पुण्यवंतांचा, नररत्नांचा, शिक्षण संस्थानिकांचा, कलावंतांचा आणि उरल्या सुरल्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र महान असला पाहिजे। अशा महान महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हा कोणी ऐऱ्यागैऱ्याने लिहिला नाही, तो इतिहास लिहिला शाहिरांच्या डफानं, डोळ्यांच्या ताफानं, तलवारीच्या खणखणाटानं, ढगांच्या गडगडाटानं, हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, मावळ्यांच्या रक्तानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीनं। मग मंडळी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने महाराष्ट्राचा इतिहास लिहिला, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? महाराष्ट्रावरती अशी नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला? राजेंनी अशा कोणत्या गोष्टी केल्या की 400 वर्षानंतर सुद्धा आज राजांचे विचार ऐकण्यासाठी इतकी माणसं एकत्र जमलेले आहेत आणि दिवसेंदिवस तुमच्या आणि माझ्या माध्यमातून राजांचे विचार कशा प्रकारे लोप पावत चाललेत या सर्व आणि सर्व बाबींचा विचार या प्रगल्भ विचारपीठावरून मी करणार आहे। मग मंडळी, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज?
17व्या शतकाचा प्रारंभ होता. 5 सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थाया नाचत होत्या. या सत्तेचा अर्थ अनर्थ एवढाच होता. अरे घराघराची राख रांगोळी, संसाराची होळी. गावात गावे लुटली जात होती, गावात गावे बेचिराग केली जात होती. सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्वस्व लुटली जात होती माता भगिनींची आबरू. पारतंत्र्याची उणीव प्रत्येकाच्या मनामध्ये दाटत होती, पण स्वातंत्र्याची जाणीव फक्त शहाजीराजांच्या मनामध्ये होती. शहाजीराजे असं एकदा रस्त्याने निघाले आणि रस्त्याने निघाल्यानंतर त्यांना एक समोर दृश्य दिसलं. एक आळ असणारा सिंह रस्त्यावरती घाया पडला होता. शहाजीराजांनी ते दृश्य पाहिलं. शहाजीराजे घाबरले आणि झाडाच्या पाठीमागे जाऊन उभा राहिले. समोरून एक स्त्री आली. त्या स्त्रीनेही ते दृश्य पाहिलं. एक आळ असणारा सिंह रस्त्यावरती घाया पडलाय, पण ती स्त्री घाबरली नाही. त्या सिंहाच्या जवळ गेली. त्या सिंहाच्या पायामध्ये काटा रुतलेला होता आणि तोच काटा आपल्या हळूहळू हाताने काढण्याचं काम त्या स्त्रीने केलं. सिंह उभा राहिला, जंगलामध्ये निघून गेला. तीही स्त्री घराकडे निघून गेली. पण हे सारं दृश्य झाडाच्या पाठीमागे उभा राहून कोण पाहत होतं? शहाजीराजे पाहत होते. आणि शहाजीराजांनी मनामध्ये विचार केला, अरे ज्या स्त्रीच्या हृदयामध्ये सिंहाच्या पायाचा काटा काढण्याची ताकद असेल, त्या स्त्रीच्या उदरामधून जन्माला येणार पोरगं कसं असेल. आणि मंडळी, ती स्त्री म्हणजे भोसलेंची कुलवधू झाली, शहाजीराजांची धर्मपत्नी झाली. त्या स्त्रीचं नाव होतं मासाहेब जिजाऊ. आणि या जिजाऊने शिवाई देवीकडे प्रार्थना केली, हे देवी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी, हिंदुळ्यांचं राज्य येण्यासाठी, शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, कष्टकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, सामान्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे, ज्या पुत्राच्या कार्याचा गोडवा प्रत्येकाच्या हृदयामध्ये चिरंतन राहिला पाहिजे. आणि अखेर 19 फेब्रुवारी 1630 रोजी थोड्या वेळ वारा स्तब्ध झाला. दगडालाही पाजर फुटला. असंख्य लाव्हारासातून उद्घोष बाहेर पडला. बाळ छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरली आणि प्रत्येकाच्या हृदयातून आनंद उद्गार बाहेर पडले. अरे किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि ज्यांनी स्वतःचं स्थान तुमच्या आमच्या नसानसामध्ये, श्वासाश्वासामध्ये रक्ता निर्माण केलं. मग मंडळी, जन्माला येणारी प्रत्येक माणसं मोठी होतात, वय होऊन मरूनही जातात. आम्ही त्यांना लक्षात ठेवत नाही. आता मी जर पुढे बसणाऱ्यांना प्रश्न विचारला, आपल्यापैकी वडिलांचं नाव किती जणांना माहिती, सगळे हात वर करतील. पुढचा प्रश्न विचारला, आजोबांचं नाव किती जणांना माहिती, सगळे हात वर करतील. पुढचा प्रश्न विचारला, पंजोबांचं नाव किती जणांना माहिती, लहान पोरं सोडतात, सगळे हात वर करतील. पण मी जर चुकून पुढचा प्रश्न विचारला, पंजोबांच्या वडिलांचं नाव कुणाला माहिती का, पंजोबाच्या आजोबाचं नाव कुणाला माहिती का, मला वाटतं एक पण हात वर येणार नाही. म्हणजे आम्ही आमची चौथी परिस्थिती नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. राजांनी अशा कोणत्या गोष्टी केल्या की 400 वर्षानंतर सुद्धा आज राजांचे विचार ऐकण्यासाठी इतकी माणसं एकत्र जमलेले आहेत. आणि दिवसेंदिवस तुमच्या आणि माझ्या माध्यमातून राजांचे विचार कशा प्रकारे लोप पावत चाललेत, या सर्व आणि सर्व बाबींचा विचार या प्रगल्भ विचारपीठावरून मी करणार आहे. मग मंडळी, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? 17व्या शतकाचा प्रारंभ होता. 5 सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थाया नाचत होत्या. या सत्तेचा अर्थ अनर्थ एवढाच होता. अरे घराघराची राख रांगोळी, संसाराची होळी. गावात गावे लुटली जात होती, गावात गावे बेचिराग केली जात होती. सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्वस्व लुटली जात होती माता भगिनींची आबरू. पारतंत्र्याची उणीव प्रत्येकाच्या मनामध्ये दाटत होती, पण स्वातंत्र्याची जाणीव फक्त शहाजीराजांच्या मनामध्ये होती. शहाजीराजे असं एकदा रस्त्याने निघाले आणि रस्त्याने निघाल्यानंतर त्यांना एक समोर दृश्य दिसलं. एक आळ असणारा सिंह रस्त्यावरती घाया पडला होता. शहाजीराजांनी ते दृश्य पाहिलं. शहाजीराजे घाबरले आणि झाडाच्या पाठीमागे जाऊन उभा राहिले. समोरून एक स्त्री आली. त्या स्त्रीनेही ते दृश्य पाहिलं. एक आळ असणारा सिंह रस्त्यावरती घाया पडलाय, पण ती स्त्री घाबरली नाही. त्या सिंहाच्या जवळ गेली. त्या सिंहाच्या पायामध्ये काटा रुतलेला होता आणि तोच काटा आपल्या हळूहळू हाताने काढण्याचं काम त्या स्त्रीने केलं. सिंह उभा राहिला, जंगलामध्ये निघून गेला. तीही स्त्री घराकडे निघून गेली. पण हे सारं दृश्य झाडाच्या पाठीमागे उभा राहून कोण पाहत होतं? शहाजीराजे पाहत होते. आणि शहाजीराजांनी मनामध्ये विचार केला, अरे ज्या स्त्रीच्या हृदयामध्ये सिंहाच्या पायाचा काटा काढण्याची ताकद असेल, त्या स्त्रीच्या उदरामधून जन्माला येणार पोरगं कसं असेल. आणि मंडळी, ती स्त्री म्हणजे भोसलेंची कुलवधू झाली, शहाजीराजांची धर्मपत्नी झाली. त्या स्त्रीचं नाव होतं मासाहेब जिजाऊ. आणि या जिजाऊने शिवाई देवीकडे प्रार्थना केली, हे देवी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी,
दिनदुबळ्यांचं राज्य येण्यासाठी, शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, कष्टकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, सामान्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे ज्या पुत्राच्या कार्याचा गोडवा प्रत्येकाच्या हृदयामध्ये चिरंतन राहिला पाहिजे. आणि अखेर 19 फेब्रुवारी 1630 रोजी थोड्या वेळ वारा स्तब्ध झाला, दगडालाही पाजर फुटला, असंख्य लाव्हार अशातून उद्घोष बाहेर पडला. बाळ छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरली आणि प्रत्येकाच्या हृदयातून आनंद उद्गार बाहेर पडले. अरे किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, लेकिन जिदा ऐसी मात यारो जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि ज्यांनी स्वतःचं स्थान तुमच्या आमच्या नसानसामध्ये, श्वासाश्वासामध्ये आणि रक्ता निर्माण केलं. मग मंडळी, जन्माला येणारी प्रत्येक माणसं मोठी होतात, वय होऊन मरूनही जातात, आम्ही त्यांना लक्षात ठेवत नाही. आता मी जर पुढे बसणाऱ्यांना प्रश्न विचारला, आपल्यापैकी वडिलांचं नाव किती जणांना माहिती, सगळे हात वर करतील. पुढचा प्रश्न विचारला, आजोबांचं नाव किती जणांना माहिती, सगळे हात वर करतील. पुढचा प्रश्न विचारला, पंजोबांचं नाव किती जणांना माहिती, लहान पोरं सोडतात, सगळे हात वर करतील. पण मी जर चुकून पुढचा प्रश्न विचारला, पंजोबांच्या वडिलांचं नाव कुणाला माहिती का, पंजोबाच्या आजोबाचं नाव कुणाला माहिती का, मला वाटतं एक पण हात वर येणार नाही. म्हणजे आम्ही आमची 4थी 5वी पिढी लक्षात ठेवत नाही. 400 वर्षापूर्वीच्या राजांना आम्ही का लक्षात ठेवतो, याचं एकमेव कारण आहे मंडळी, जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती झाले होते ते संस्कार आज तुमच्या आणि माझ्यावरती होताना दिसत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग काय होता संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर, काय होते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती? बघा, इथे माझे बरेच लहान मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. शिवाजी महाराज असेच लहान होते आणि त्यांच्यावरती जर पहिला संस्कार कोणी केला असेल तर महासाहेब जिजाऊंचा संस्कार आहे. काय होते संस्कार महासाहेब जिजाऊंचे? शिवाजी महाराज असे 14 वर्षाचे लहान होते आणि लहान असताना ते घोड्यावरनं घोडदौड करत होते. शिवाजी महाराज असे 14 वर्षाचे लहान होते, लहान असताना ते घोड्यावरनं घोडदौड करत होते. घोड्यावरनं घोडदौड करत असताना महासाहेब जिजाऊ बाहेर आल्या आणि जिजाऊंनी ते दृश्य पाहिलं. 14 वर्षाचा शोभा राजा घोड्यावरनं घोडदौड करतोय, दानपट्टा फिरवतोय, भाला फेकतोय. महासाहेब जिजाऊंच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले आणि महासाहेबांनी मनामध्ये विचार केला की आज शहाजी राजांची जागा घेणारं भोसले घराण्यामध्ये कोणीतरी जन्माला आले. पण झालं काय मंडळी, 14 वर्षाचे शिवाजी महाराज घोड्यावरनं घोडदौड करत असताना अचानक एक मोठा दगड आडवाला आणि त्या दगडाला धडकून शिवाजी महाराज फार दिवशी खाली पडले. महासाहेब जिजाऊंचे पाय थरारले. महासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी पळत चालायला निघाल्या, पण पळत जाता जाता त्यांच्या मनात काय आले कुणास ठाऊक, त्या जागेवर थांबल्या. सर्व मावळ्यांची दायना उडाली. एक शोभा राजा खाली पडलाय तरी आपण गप्प, मावळे त्या ठिकाणी पळत यायला निघाले, पण सर्व मावळ्यांना महासाहेब जिजाऊंनी जागेवर थांबवलं. शिवाजी महाराजांच्या हाताचे कोपरे फुटले, पायाचे गुडघे फुटले, ते आकांतर रडायला लागले. त्यांना वाटायचं आईने जवळ यावं, हृदयाशी कवटाळावं, आपल्याला उचलावं, आपले मुके घ्यावे, आपल्याला घरामध्ये घेऊन जावं आणि आपल्याला विचारावं, बाळा तुला लागलं नाही ना. पण महासाहेब जिजाऊ शेवटपर्यंत जवळ गेला नाही. हळूहळू शिवाजी महाराज उभा राहण्याचा प्रयत्न करायला लागले. उभा राहण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा खाली पडले, पुन्हा हाताचे कोपरे फुटले, पुन्हा पायाचे गुडघे फुटले. पुन्हा त्यांना वाटलं आईने जवळ यावं, हृदयाशी कवटाळावं, आपल्याला उचलावं, घरामध्ये घेऊन जावं आणि विचारावं, बाळा तुला लागलं नाही. महासाहेब जिजाऊ कठोर मनाच्या होत्या, शेवटपर्यंत जवळ गेले नाही. हळूहळू शिवाजी महाराज उभा राहिले. उभा राहणारे शिवाजी महाराज चालायला लागले, चालणारे शिवाजी महाराज पळायला लागले, पळणारे शिवाजी राजे त्यानंतर घरामध्ये आले आणि मग महासाहेबांना राहवलं नाही. मग महासाहेबांनी विचारलं, आता सांगा शिवबाराजे तुम्हाला कुठं लागलं नाही? आता बाळराजेंना प्रचंड राग आला होता. ज्यावेळेस आमच्या मातोश्रीच्या आधाराची गरज आम्हाला होती त्यावेळेस जवळ आल्या नाही, त्यांना आता कशाला विचारता, म्हणून त्यांनी महासाहेब जिजाऊंकडे प्रश्न केला. पण लक्षात ठेवा मंडळी, महासाहेब जिजाऊंनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं, जे भविष्यात तुमची आणि माझी पिढी घडवण्यामध्ये उपयुक्त ठरण. महासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी उत्तर दिलं, लक्षात ठेवा शोभाराजे, ज्या माणसांना पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज लागते ती माणसं आयुष्यात कधीच उभा राहत नाहीत, ती माणसं आयुष्यात कधीच उभा राहत नाही. आणि हीच गोष्ट राजांनी लक्षात ठेवली. आडव्या झालेल्या माणसाला उभं केलं, उभं झालेल्या माणसाला चालायला शिकवलं, चालणाऱ्या माणसांना पळायला शिकवलं, पळणाऱ्या माणसांना उंच बाहेर घ्यायला शिकवलं.
मंडळी, चीनी भाषेमध्ये एक म्हण आहे, तुमच्याकडे 2 पैसे असतील ना, एका पैशाची भाकरी घ्या जी पोटाला जगवेल, पण एका पैशाचं तुम्ही गुलाबाचं फुल घ्या जे तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. आणि गेल्या 400 वर्षापासून माझ्या राजानं कसं जगायचं हे इथल्या माणसांना शिकवलं, त्यांच्यामध्ये जिद्दीचा अंगार फुलवला. पण मंडळी, आज सांगायला थोडं वाईट वाटतं, हे झाले राजांवरती संस्कार, पण आज आमच्या मुलांवरती, तुमच्या आमच्यावरती काय संस्कार होत आहेत? मुळात आज आमच्या महिला मालिकांमध्ये इतक्या गुरफटून गेल्या, मुलांवर संस्कार करायला वेळच त्यांच्याकडे उरला नाही. अहो काय अवस्था, आपला ग्रामीण भाग सोडा, मी पुणे मुंबईला फिरतो व्याख्यानासाठी, काय अवस्था आहे, मुलगा का मुलगी यातलाच फरक कळत नाही. काय मुलांवर संस्कार होणार? चांगला लाज वाटते, चांगला वाईट वाटतं. आज भी कित्येक स्त्रिया स्वतःच्या शरीराचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी लेकराला दूध पाजा नकार द्यायला लागले. मातेमधल्या ममतीची जागा आज वेगळ्याच ममतीने घेतली. आज आईची मम्मी झाली आणि मम्मी रम्मी खेळायला लागली. बाबाचा डॅडी झाला, डॅडी ब्रँड प्यायला लागला. गल्ली गल्लीमध्ये सायकलवर मायकल हिंडायला लागली. मुलींच्या आयना तर डायना दिसायला लागली. पिक्चर बघून तर आमची पोरं येडी झाली. मम्मीची मॉम केली, पापाचा पॉप केला. पण मॉम पॉपच्या जमान्यामध्ये आमच्या लेकरांचा कधी लॉलीपॉप झाला आमच्या आम्हालाच कळलं नाही. अवला आमचं उदाहरण देत नाही, माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. माझा 5 वर्षाचा भाचा, माझ्या बहिणीचा मुलगा, टीव्ही बघत होता. बघा, या टीव्हीमुळे तर आमच्या मुलांचा फार भविष्यकाळ नष्ट होणार आहे. भविष्यात टीव्ही बघत होता आणि टीव्हीवरती त्या आपल्या चपड्या कपड्यांवरती नाचणाऱ्या मुलींचा डान्स चालू होता. आता तो डान्स चालू असताना मला माझ्या 5 वर्षाच्या भाच्यानं मला विचारलं, मामा हे नेमकं काय आहे? आता 5 वर्षाच्या भाच्याला उत्तर काय द्यावं, म्हणून मी सांगितलं, बाळा, त्या अतिशय गरीब घरच्या मुली आहेत, पैसे कमी असल्यामुळे त्या कमी कपडे घालतात. मी निघून गेलो. भाचा परत चॅनल बदलत होता. मी अर्ध्या तासाने परत आलो. त्याला म्हणलं, बाबा नेमकं आता काय करतोय? तो म्हणला, काय नाही मामा, यापेक्षा गरीब घरच्या पुरी कधी येतात त्याची वाट बघतोय. म्हणजे असं असेल तर काय आमच्या मुलांना संस्कार घडणार आहेत? बघा, इकडे आलं नाही, आता लहान मुलांचं एवढं खोटं बोलायचं प्रमाण वाढलंय. एक रोबो नावाचं खेळणे, जे खोटं बोललं कानाखाली मारतं. कालच मी ज्या नगरमध्ये राहतो तिथं शेजारच्या माणसाने विकत आणलं. त्यांनी आपल्या पोराला सांगितलं, हे बघ बाळा, हे रोबो नावाचं खेळणं, हे खोटं बोललं की कानाखाली मारतं. खरं सांग म्हणलं, रात्री तू किती वेळा अभ्यास केला? पोराला वाटलं कशाचं कानाखाली मारतंय. तो म्हणला, पप्पा रात्री मी 4 तास अभ्यास केला. रोबोने खानदिशी कानाखाली मारली. लगेच बाप सांगायला लागला, मूर्खा, आमच्या काळात आम्ही 8 तास अभ्यास करायचो. रोबोने बापाच्या बी कानाखाली मारली. तेवढ्याच आतल्या घरात माहीत पडत आली. तुम्ही काय झालं? आता यांनी स्वतःच बोलून पोराचं सांगितलं, काय नाही, आपलं पोरग खोटं बोला म्हणून रोबोने तिच्या कानाखाली मारली. लगेच ती म्हणायला लागली, खोटं बोलायची सवय तुमचीच, किती केलं तरी पोरग तुमचंच. रोबोने तिच्या बी कानाखाली मारली. असं असेल तर काय आमच्या मुलांना संस्कार होणार? पण मंडळी, खास करून आपल्या कोर्टी गावामध्ये शिवचरित्राचे आपण न ऐकलेले, इतरांपेक्षा वेगळे, महाराष्ट्राच्या इतर व्याख्यात्यांपेक्षा वेगळे विचार करणारे 6 मुद्दे मी घेऊन आलेलो आहे. बघा, 6 मुद्दे कोणते मी आपल्याला प्रश्न विचारणार आहे. लहान मुलांनी लक्ष देऊन ऐका. शिवचरित्राचे इतरांपेक्षा वेगळे, इतर राजा महाराजांपेक्षा वेगळे 6 मुद्दे. 1, राजांची दूरदृष्टी. 2, राजंत शिस्त. 3, राजंत शास्त्र. 4, राजंत शस्त्र. 5, राजंत संघटन. आणि 6, राजंत प्रशासन. पहिली गोष्ट कोणती विसरले? दूरदृष्टी. बघा, राजेंची दूरदृष्टी काय होती? समोर बसलेल्यांपैकी एक प्रश्न विचारतो, आपल्यापैकी प्रतापगडावरती किती जण गेलेत? अशाने हात वर करा. प्रश्न नाही विचारणार, बिंदास हात वर करा. धन्यवाद. बघा, अशीच लहान मुलं अतिशय हुशार असतात. लहान मुलांची सहल एकदा प्रतापगडावरती गेली आणि प्रतापगडावरती लहान मुलांची सहल गेल्यानंतर लहान मुलांनी राजेंचा पुतळा प्रतापगडावरचा पाहिला. पुतळा पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, ते पळत पळत आपल्या इतिहासाच्या शिक्षकांकडे गेले आणि इतिहासाच्या शिक्षकांना म्हणाले, सर, तुम्ही आजपर्यंत आम्हाला लढणारे राजे शिकवले, महाराजे शिकवले, पण प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला इतिहास शिकवत असताना सांगायचे, जेवढ्या इतिहासामध्ये लढाया झाल्या प्रत्येकाच्या छातीवरती ढाल आणि हातामध्ये तलवार असायची. मग ज्या ज्या वेळी आम्ही शिवाजी महाराजांचा फोटो पाहतो, ज्या ज्या वेळी आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा पाहतो, त्या त्यावेळी राजांच्या पाठीवरती ढाल आणि हातामध्ये तलवार का? शिक्षक टेन्शन मध्ये आले, उत्तर काय द्यावं? बघा, मुलांचा प्रश्न अतिशय सुंदर होता. जेवढे जगातले लढणारे राजे महाराजे होऊन गेले, प्रत्येकाच्या छातीवरती ढाल आणि हातामध्ये तलवार आहे. मग जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एकमेव राजा का, ज्यांच्या पाठीवरती ढाल आणि हातामध्ये तलवार आहे?
या प्रश्नाचं उत्तर त्या शिक्षकांना देता आलं नाही मला माहित नाही, पण गेल्या 3 ते 4 वर्षापासून तमाम महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचं काम मी करतोय. छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीवरती ढाल असण्याचं एकमेव कारण होतं, कारण राजे हे दूरदृष्टीचे होते आणि त्यांना माहित होतं 350 वर्षानंतर एक पाकिस्तान सारखं हिजाडे राष्ट्र जन्माला येईल, जे आमच्या छातीवरती नाही तर पाठीवरती वार करेल. आणि ती परिस्थिती पुढे आलीच की पाठीवरती वार करणारे अवलादी जन्माला यायला लागले. 93 मुंबई बॉम्बस्फोट, 99 विमानापर्यंत, 2002 मधला घाटकोपर बसुरी हल्ला, 3 मधला अक्षरधाम मंदिर हल्ला, 5 मध्ये दिवाळी महाराष्ट्रात फटाक्याने साजरी न होता बॉम्बस्फोटाने साजरी झाली, 6 मालेगावचा बॉम्बस्फोट, 7 अहमदाबाद बॉम्बस्फोट, 26/11 रोजी घडलेला मुंबई दहशतवादी हल्ला असेल. अहो माझ्या राजानं त्यावेळेस समुद्रमार्गे कोणी आक्रमण करू नये म्हणून समुद्रमार्गे आरमार तयार करण्याचं काम केलं होतं. पण 26/11च्या हल्ल्यामध्ये समुद्रमार्गे अतिरेकी आमच्या महाराष्ट्रात आले, ताज हॉटेल ओबेरायवरती हल्ला केला. आमच्या रक्तातले नाते असणारे हेमंत करकरे, अशोक कामते, विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्ण, तुकाराम मोमाळे सारखी माणसं दिवसा ढवळ्या मारली गेली. आणि आम्ही एकच विचार करत होतो, मुंबईतली माणसं मारतात आमचं काय जाणार, मुंबईतल्या माणसांचं रक्त सांगतं आमचं काय जाणार. परंतु खऱ्या अर्थानं मंडळी, समोर बसल्या सगळ्या मंडळींना माझे हात जोडून विनंती आहे, आजपर्यंत झालं ते झालं विसरून जा, पण इथून पुढे आता या दहशतवाद्यांविरुद्ध आवाज उठवताना आता एक व्हा आणि यांच्या विरुद्ध आवाज उठवताना आता म्हणा, अरे मारल 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 किती, हा 125 कोटींचा देश आहे. अरे तावून सुलावून आमची एकात्मता अजूनही ते शेष आहे. जिंकण्याची ही नशा चढल क्षणभराचा भास आहे. अरे 150 वर्ष लढण्याचा आमच्या पाठीशी इतिहास आहे. लपून छपून लढता तुम्ही ही औलाद भित्रेची आहे, लपून छपून लढता तुम्ही ही औलाद भित्रेची आहे. दिसली झलक ताज हॉटेलमध्ये ती तर पिसाळलेल्या कुत्र्यांची आहे. तुमचे नापाक इरादे आता पूर्ण होऊ शकत नाही, तुमचे नापाक इरादे आता पूर्ण होऊ शकत नाही. तिरंग्याची शपथ आहे, आम्ही उगाच बघत नाही. तुमच्या अभंगतेच्या गाथा आम्हाला कळून चुकल्या आहेत, तुमच्या अभंगतेच्या गाथा आता आम्हाला कळून चुकल्या आहेत. फोडले बॉम्ब, झाडल्या गोळ्या आमच्यासाठी टिकल्या आहेत. दहशतवाद्यांनो, तुम्हाला वाटत असेल तुम्ही आम्हाला गुलाम करता, पण सावध व्हा दहशतवाद्यांनो, आता राजेंचं रक्त आमच्या अंगात सळसळतंय. तुम्हीच आता भारत माता की जय म्हणत तिरंग्याला सलाम करताल, तिरंग्याला सलाम करताल. पण मंडळी, ही गोष्ट त्यावेळेस आचरणात येईल ज्यावेळेस राजेंची पहिली गोष्ट आम्ही लक्षात ठेवू, राजेंची दूरदृष्टी. दुसरी गोष्ट कोणती? शिस्त. बरोबर. काय होती छत्रपती शिवाजी महाराजांचं शिस्त? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, 8 महिने मोहिमेवर राहा, कुठल्याही धर्मसंस्थेला धोका पोहोचेल असं कार्य करू नका, हे राजेंचं शिस्त होतं. राजेंच्या एका हातामध्ये कुराण होतं, एका हातामध्ये बायबल होतं, तर त्यांच्या हृदयामध्ये गीता सामावलेली होती. राजांनी कधीच भेदभाव केला नाही. 18 पगड जातीच्या माणसांना एकात्मतेच्या चौकटीत आणण्याचं काम राजांनी त्यावेळेस केलं. पण आज असे काय अर्धवट वक्ते आहेत महाराष्ट्रामध्ये फिरतात, ते सांगण्याचं काम करतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा मुसलमानांच्या विरोधात होता, शिवाजी महाराजांचे शत्रू मुसलमान होते. खऱ्या अर्थानं समोर बसल्या जनतेला मी अभिमानानं सांगेल, मी ही जातीनं मुस्लिम आहे, पण माझ्या राजानं कधीच मुस्लिम धर्माला विरोध केला नाही. तर सापडलेली कुराणाची प्रत माझ्या मुस्लिम सरदाराच्या हातामध्ये सुखरूपपणे देण्याचं काम 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं केलं होतं. हा इतिहास लपवला जातोय. ही सगळ्यात मोठी शौकांतिक आहे. अहो, शिवाजी महाराज मुस्लिम धर्माच्या विरोधात असते तर तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इम्रान खान जातीनं मुसलमान. आरमाराचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल जातीनं मुसलमान. घोडदलाचा प्रमुख कोण होता? दौलत खान जातीनं मुसलमान. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर जातीनं मुस्लिम. शिवाजी महाराजांचा सगळ्यात विश्वासू सरदार मदारी मेहतर जातीनं मुस्लिम. इतकंच नाही तर राजेंचं एकमेव चित्र उपलब्ध आहे, त्या चित्रकाराचं नाव नूर मोहम्मद जातीनं मुस्लिम. आणि इतकंच नाही, 700 पठाणांची फौज राजांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. आणि इतिहासामध्ये अशी एक नोंद नाही कुठल्या मुस्लिम मावळ्यानं राजाला कधी धोका दिलेला आहे म्हणून. आणि म्हणून आम्ही हेच रोज महाराष्ट्रावरती ओरडून लोकांना सांगतो की त्या काळातला होणार जो लढा होता तो कुठल्या धर्माविरोधात नव्हता, तो सत्तेच्या विरोधात होता. त्यावेळेस काही अर्धवट लोकांचे मला फोन येतात की तुम्ही मराठा आणि मुसलमानांना एकत्र आणण्याचं काम करता, तुम्ही मराठ्यांना दलितांना एकत्र आणण्याचं काम करता, तुम्हाला तुमच्या जीवाची भीती वाटत नाही का? त्यावेळेस मी त्यांना एकच उत्तर देतो
जे विचार मला छत्रपती शिवाजी महाराजांचे वाचले आहेत, जे विचार माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी वाचले आहेत, ते सांगण्याचं काम लोकांमध्ये करतो आणि त्याला जीवाला काय घाबरायचं. त्यानंतर माझं हेही उत्तर असतं, काल दाभोळकर गेले, पानसरे गेले, कलबुर्गी गेले, गौरी लंकेश गेल्या, उद्या भविष्यात माझाही नंबर असेल. पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलंय 100 दिवस पुत्र होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा, आणि तेच काम महाराष्ट्रावरती मी करतोय. आणि म्हणून मध्यंतरी ज्यावेळेस पुण्याच्या हडपसरमध्ये मोहसिन शेख नावाच्या निरपराध मुलाची हत्या झाली, हत्या झाल्यानंतर एक 3 मिनिटाची क्लिप व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत होती. त्यामध्ये मी एक छोटासा संदेश देण्याचं काम केले की आमच्यातील नेमकी एकात्मता काय आहे या दोन समाजामध्ये. 2 छोटेसे प्रश्न विचारतो. हिंदू समाजात सगळ्यात मोठा सण कोणता? दीपावली. मुस्लिम समाजात सगळ्यात मोठा सण कोणती? रमजान ईद. हे 2 अक्षर तरी इंग्रजीमध्ये लिहा, दीपावली आणि रमजान. दीपावलीची शेवटचे 3 अक्षर बघा, ALI, आली शब्द तयार होतो. रमजानचे पहिले 3 शब्द घ्या, RAM, राम शब्द तयार होतो. म्हणजे हिंदूंचा राम घेतल्याशिवाय मुसलमानांचा रमजान पूर्ण होत नाही, आणि मुस्लिमांचा अली घेतल्याशिवाय हिंदूंचा दीपावली पूर्ण होत नसेल तर आम्ही का वाद करतोय. दुसरा प्रश्न, मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र आकडा कोणता? 786. या 3 आकड्यांची बेरीज सांगा मला. 7 + 8 + 6 किती होते? 21. मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र आकडा 786 आहे. 7 + 8 + 6 बरोबर बेरीज 21 होते, आणि 21 मोदक आमच्या गणपतीला असतात. यामध्ये एकात्मता आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जर एकात्मता असेल तर समोर बसलेला कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे मला माहित नाही. पण इथून पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवा, राम रहीम वाढतो बघून गेलेली मन साधा. अरे मनामध्ये मंदिर काय जात मस्जिद बांधा, ढोल वाजावे गणपतीत, मोहऱ्यामध्ये ताशा, आणि इथून पुढे प्रत्येकाच्या हृदयातून पाजरावी फक्त आणि फक्त माणुसकीची भाषा, फक्त आणि फक्त एकात्मतेची भाषा. आणि ती एकात्मता निर्माण करण्यासाठी राजनची दुसरी गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायला, राजनचं शिस्त. राजनची तिसरी गोष्ट कोणती? शास्त्र. राजनचं काय होतं? शास्त्र. आज आम्ही गावगावामध्ये हागणदारी मुक्त अभियान योजना राबवतो, पण राजांनी 17व्या शतकामध्ये रायगडावर शौचालय बांधलेत. अजूनही जाऊन बघा. आज आम्ही गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान योजना राबवतो, पण रोज एकदा किल्ला झाडून काढा हे अभियान शिवाजी महाराजांनी त्यावेळेस राबवलं होतं. आज आम्ही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा बाळगतो, देवाला कोंबडं कापा, बकरं कापा, अजून काय काय करा. पण ज्यावेळेस राजाराम पालता जन्माला आला त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता पातशाहीचं सिंहासन पालतं करेल असे उद्गार छत्रपती शिवाजी राजांनी काढले. तर शहाजी राजांचं निधन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जिजाऊ मातेला सती जाण्यापासून परावृत्त केलं. बघा, इथं आल्यानंतर मला एक शोकांतिका वाटली. शिवजयंतीचा कार्यक्रम आहे, परंतु इथं सगळ्या पुरुषांची संख्या जास्त आहे, माझ्या माता भगिनींची संख्या अजिबात नाही. खऱ्या अर्थानं आपली एक जबाबदारी आहे, आपल्या माता भगिनींना आपण बाहेर घेऊन आलं पाहिजे अशा कार्यक्रमानिमित्त. परंतु आज खऱ्या अर्थानं आपण सगळे विद्वान आहेत. एकच प्रश्न आहे, आपण अनेकांनी वेगवेगळे पुस्तकं वाचले, कादंबऱ्या वाचल्या, त्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलाय छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस मुलींच्या जन्माचं स्वागत करायचे. पण माझा प्रामाणिकपणे समोर बसलेल्या जनतेला माझा एक प्रश्न आहे, आपल्यापैकी किती असे पुरुष आहात ज्यांना मुलीचा जन्म झाल्यानंतर आनंद होतो? आशेने हात वर करा. लग्न झालेलेच करा फक्त. धन्यवाद. बघा, तरी 8-10 लोकांनीच हात वर केला. काल परभणीमध्ये व्याख्यान करत होतो, हजारो महिला समोर बसलेल्या होत्या. मी त्या महिलांना प्रश्न विचारला की आपल्यापैकी किती महिला आहेत ज्यांना मुलीचा जन्म झाल्यानंतर आनंद होतो? फक्त 3 महिलांनी हात वर केला, आणि त्या तिघी बी शिक्षिका होत्या, म्हणजे सुशिक्षित होत्या म्हणून त्यांनी हात वर केला. म्हणजे ही शोकांतिका आहे. आज प्रत्येक आई वडिलांचं एकच स्वप्न आहे, मुलीचा जन्म नका घालू श्रीहरी, रात्रंदिवस फडक्याची ताबेदारी, नाचण्याचा कोंड आकाशाच्या नाही कामा, आणि मुलीचा जन्म नका घालू श्रीरामा म्हणत आज माझ्या भगिनींना गर्भशात मारलं जातं. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सांगायला वाईट वाटतं, सांगायला लाज वाटते. आज मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रात्री 12-12:30 नंतर हजारो मुली पोटामध्ये मारल्या जातात. बीड जिल्ह्यामध्ये जन्माला येणारी मुलगी पाण्यामध्ये बुडून मारली जाते. गुजरातमध्ये जन्माला येणाऱ्या मुलीच्या नरड्यावरती नख लावून मारला जातो. तर आमच्या जवळ असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये असा प्रकार उघडकीस आला, लहान लहान मुलींच्या मांसाचे तुकडे जेवणाच्या ताटात सापडले. वस्तुस्थिती. आणि त्यातले 4-2 शिकलेल्या महिला पुढे येतात, महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे, महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे.
अरे जिथं तुम्ही मुलींना जन्माचं स्वातंत्र्य देत नाही तिथं आरक्षणाच्या गप्पा काय मारता? बरं दिलं आमच्या महिलांना आरक्षण, 33% 50% आरक्षण गेलं. गावच्या सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचल्या. पण माझ्या समोर बसल्या जनतेने मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, आज माझ्या महिलांना आरक्षण मिळालं पण संरक्षण मिळालं का? निश्चितच नाही. मुंबईच्या पांगळ्या बोलीवर बलात्कार, कोटेवाडीच्या आमच्या 70 वर्षाच्या आजीवरती बलात्कार, विरगावच्या 70 वर्षाच्या आजीवरती बलात्कार, रिंकू, रुक्ता, अमृता देशपांडे सारख्या स्त्रिया एकतर्फी प्रेमातून दिवसा ढवळा कॉलेजसमोर मारल्या गेल्या. दिल्लीमध्ये घडलेला निर्भयावरचा बलात्कार आणि त्या घटना तुम्ही मीच काय महाराष्ट्र काय भारत विसरू. आपल्या शेजारी असलेला तालुका कर्जत तालुक्यातील कोपर्डी या गावामध्ये घडलेला आमच्या त्या चिमुरड्या बहिणीवरती झालेला अत्याचार. काय केलं आम्ही? एक दिवस तुम्ही सोलापूर बंद केलं, आम्ही एक दिवस अहमदनगर बंद केलं, एक दिवस औरंगाबाद, पुणे, महाराष्ट्र एक दिवस बंद झाला. त्यानंतर मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरलो आणि न्याय व्यवस्थेकडे एकच भीक मागितली की लवकरात लवकर कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या. त्यानंतर न्याय व्यवस्थेने त्यांना फाशी शिक्षा दिली असेल, पण माझा मुद्दा हा आहे, अशी एक कोपर्डी सोडा, असे लाखो प्रकरण आजही न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही. अहो काल परवाचीच गोष्ट आहे, सहज कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टाच्या पायरीवरती 70 वर्षाची आजी बसलेल्या होत्या. मी त्या 70 वर्षाच्या आजीला सहज विचारलं, आजी आज इथं काय आहे? आजीने मला उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावरती बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे. 20 वकील 40 न्यायाधीश 32 शिरस्तेदार बदलून गेले. 20 वकील 40 न्यायाधीश 32 शिरस्तेदार बदलून गेले. अनेक बलात्कारी स्त्रिया मरून गेल्या, मी एकटी जिवंत आहे. 17व्या वर्षी माझ्यावरती बलात्कार झाला आहे, त्याचा आज निकाल आहे. भगवान के पास देर है अंधेर नहीं, भगवान के पास देर है अंधेर नहीं. हिंमत अजूनही बदलली नाही. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी थोडी सुद्धा सरकली नाही. मोर्चा आंदोलन तेव्हाही झाले, मोर्चा आंदोलन तेव्हाही झाले, नंतर कोणी फिरकलं नाही. तरी उगवणारी आयुष्याची सकाळ आहे. 17व्या वर्षी माझ्यावरती बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे. थरथरत्या हाताला हात देऊन आजीला उभं केलं, थरथरत्या हाताला हात देऊन आजीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतीच्या आतमध्ये नेलं. निकाल ऐकल्यानंतर मात्र पाय तिचे लटपटू लागले, कारण काही गुन्हेगार पुराव्याअभावी सुटून गेले आणि ज्यांना झाली होती फाशीची शिक्षा ते तर केव्हाचेच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे आणि 17व्या वर्षी झालेल्या पहिल्या बलात्कारावर न्यायालयाचा दुसरा बलात्कार आहे, न्यायालयाचा दुसरा बलात्कार आहे. आणि म्हणून माता भगिनींचं संरक्षण करणाऱ्या, मुलींचा जन्माचं स्वागत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी गोष्ट मला आठवते, राजांचं शास्त्र. चौथी गोष्ट कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांचं शस्त्र. काय होतं राजांचं शस्त्र? आज AK-57 AK-47 रणगाडे बॉम्बगोळे सगळं वापरून सुद्धा आम्ही सहजासहजी दहशतवादी हल्ल्याचा सामना करू शकत नाही. पण बघा, राजांनी दख्खनच्या प्रदेशामध्ये शत्रूला गारद करण्यासाठी दगडधोंड्यांचा वापर केला. एकदा असंच औरंगजेब बादशाहने राजांना पकडलं. बघा, आपण म्हणतो एखाद्या माणसाच्या शब्दामध्ये फार ताकद असते. औरंगजेब बादशाहने राजांना पकडलं आणि राजांना विचारलं, बोल शिवाजी तेरी आखरी ख्वाहिश क्या है? राजा आमचे शांत होते. पुन्हा औरंगजेब बादशाह म्हणाला, बोल शिवाजी तेरी आखरी ख्वाहिश क्या है? तेव्हा शब्दाच्या शस्त्राच्या माध्यमातून राजांनी उत्तर दिलं, लक्षात ठेव आलमगीर, हवेमध्ये जाळ लावून हवेला चालता येत नाही, हवेमध्ये जाळ लावून हवेला चालता येत नाही, समुद्रामध्ये तलवार चालून समुद्राला कापता येत नाही. जर तुला मला मारायचं असेल तर आताच मला तोफीच्या तोंडी दे, नाहीतर उद्या ही शहाजीची औलाद तुला 4 मुंड्यात छेद केल्याशिवाय राहणार नाही. हे शब्दांचं शस्त्र होतं राजांचं. बघा, अफजल खान नाव हे प्रत्येकाने ऐकलं असेल, बरोबर? हाच अफजल खान कर्नाटकातून महाराष्ट्रात चाल करून आला. महाराष्ट्रातील विविध धर्मस्थळे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा त्याच्या सोबत होता. ह्याच कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं अफजल खानाला एकाचं 2 सांगून वेगवेगळ्या धर्मस्थळाचं नुकसान करायला सांगितलं. तुळजापूरला गेला. तुळजापूरला गेल्यानंतर त्यानं सांगितलं, हीच आई तुळजा भवानी, जिला निवड दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातल्या एकाही घरामध्ये वरण आणि पुरण शिजत नाही. अफजल खानाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि त्या ठिकाणी सुद्धा विटंबना करण्याचं काम त्यानं केलं. क्षणार्धात ही बातमी प्रतापगडामध्ये असणाऱ्या राजांना समजली. राजांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं आणि राजाने ठरवलं काही करायचं, पण अफजल खानाच्या रक्ताचा सडा मी प्रतापगडाच्या पायथ्याशी टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण मंडळी, अफजल खानाला संपूर्ण सहजासहजी शक्य नव्हतं. बलाढ्य सैन्यदळ आणि बलाढ्य हत्तीदळ घेऊन तो महाराष्ट्रावरती चाल करून आला होता. आता करायचं काय? त्यावेळेस राजांना एक युक्ती सुचली. त्यांनी तहाची मागणी करण्यासाठी माणूस पाठवला. तो माणूस गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी
अफजल खानाला जाऊन म्हणाला की आमचे राजे तुमच्याबरोबर समोरासमोर युद्ध करायला घाबरत आहेत, म्हणून त्यांनी तहाची मागणी करण्यासाठी तुम्हाला प्रतापगडामध्ये बोलवलेलं आहे. अफजल खानाला वाटलं शिवाजी महाराजांचं मी इतकं नाव ऐकून होतो आणि मी महाराष्ट्राला आले की राजे घाबरायला लागले काय. अफजल खान जोरजोराने हसायला लागला, डर गया शिवा, डर गया शिवा. पण अफजल खानाच्या एका सैनिकाला माहिती होतं शिवाजी महाराज काय चीज आहे ते. तो मला खास साहब, छोटा मुंह बड़ी बात, आप अपने इरादे पर शौक से अमल कर सकते हैं, लेकिन खास साहब शिवाजी बहुत ही बहादुर, चालाक और सुराया है. इस शिवाजी ने आज तक किसी के सामने सर नहीं झुकाया और इसी शिवाजी राजे ने आपको जावली में तशरीफ लाने के लिए कहा है. खास साहब जावली का मुल्क बहुत ही खतरनाक है, आपको धोखा हो सकता है. खास साहब आपको धोखा हो सकता है. तर अफजल खानाला वाटलं शिवाजी महाराज मला घाबरताय तर माझा सैनिक मला कमी समजतोय काय. लगेच तो आपल्या सैनिकाला म्हणाला, खामोश, मुझे पता है शिवाजी बहादुर, चालाक और सुराया है, लेकिन मैं भी किसी से कम नहीं. कर्नाटक में मेरे रूह को देखकर शैतान भी कांप उठता था, तो जावली का मुल्क मेरे रूह को देखकर जलकर खाक बन जाएगा. तर अफजल खानाला प्रचंड गर्व चढला. तो निघाला राजांच्या भेटीला. राजांच्या भेटीला निघाल्यानंतर राजांचा दुसरा युक्तिवाद बघा. राजाने अफजल खानाच्या स्वागताची जय्यत तयारी केली. जिकडे तिकडे फुलमाळा हाताळण्यात आल्या, रंगरंगोटी करण्यात आली, झगमगाट करण्यात आला, कस्तुरीचा सुगंध सोडण्यात आला. अफजल खान जसा जसा जवळ यायचा स्वागताची जय्यत तयारी पाहायचा, त्याचा अजून राग कमी व्हायचा. तो काही सैनिकांना तिथं सोडून द्यायचा. राजांचा तिसरा युक्तिवाद, राजांनी भेटण्याची वेळ ठरवली होती दुपारची 1 वाजण्याची. मग 1 वाजण्याची का ठरवली होती? कारण ज्यावेळेस प्रतापगडामध्ये अफजल खान प्रवेश करेल आणि तो राजांना वरती पाहण्याचा प्रयत्न करेल, ते दुपारचा सूर्य त्याच्या डोक्यावर चमकेल, पण राजे सहजासहजी पाहून खाली येऊ शकतात, म्हणून भेटण्याची वेळ ठरवली होती दुपारची 1 वाजण्याची. या सगळ्या अटी मान्य करत अफजल खानानं प्रतापगडामध्ये प्रवेश केला. 2 दिवसापासून जनतेने अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. आज माझ्या राजाची बलाढ्य असणाऱ्या अफजल खानाशी भेट आहे. राजा संपला तर प्रजेचं काय होणार या चिंतेने कुणी अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. त्या सर्व जनतेची आठवण राजांना आली. राजगडावरती असणाऱ्या मासाहेब जिजाऊंची आठवण आली. स्वारीवरती असणाऱ्या शहाजी राजेंची आठवण आली. या सगळ्या आठवणी समोर ठेवत ते जगदंब जगदंब करत खाली निघाले. खान रस्त्याकडे नजर लावून बसला होता. कोण आहे शिवाजी, कसा दिसतो शिवाजी. राजे सुद्धा जगदंब जगदंब करत खानाच्या भेटीला निघाले. पण तितक्यात एक मुस्लिम मावळा, त्याचं नाव होतं रुस्तुमे जमाल, तो राजांच्या जवळ गेला आणि राजांना म्हणाला, राजे आजपर्यंत तुम्ही अनेक लढाई केल्या, पण तुम्ही कधीच अंगावरती चिलकत घातले नाहीत. पण राजे खान हा दगाबाज आहे. तो तुमच्यावरती कधी दगा आणि फटका करू शकतो. त्यामुळे तुम्ही अंगावरती चिलकत घाला आणि ही मी तयार केलेली वाघनखे तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. राजांनी आयुष्यात अनेक लढाई केल्या, पण कधीच चिलकत घातली नव्हती. पण त्या रुस्तुमे जमाल नावाच्या मुस्लिम मावळ्याच्या सांगण्यावरनं त्यांनी वाघनखे स्वतःच्या जवळ ठेवली आणि चिलकत अंगावरती घातली, कारण खान हा दगाबाज होता. राजे जगदंब जगदंब करत खाली निघाले. खान रस्त्याकडे नजर लावून बसला होता. कोण आहे शिवाजी, कसा दिसतो शिवाजी. तितक्यात राजे समोर आले. समोर आल्याबरोबर दोघांच्या नजरेला नजर भिडल्या. दोघे एकमेकाच्या अंगावरती पळत आले. दोघांनी एकमेकाला गच्च मिठी मारली. खानाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. खानानं कट्यार उपसली. राजांच्या पाठीमध्ये कट्यार खुपसली. चिलकत टराटरा फाटायला लागली. राजांच्या लक्षात आलं रुस्तुमे जमालचे शब्द खान दगा केलाय. राजांनी सुद्धा वाघनखे उपसली. अफजल खानाच्या पोटामध्ये वाघनखे खुपसली आणि हात अफजल खान जमिनीवरती ठारातीर्थ पडला. आनंदाची बातमी महाराष्ट्राला कळाली. प्रत्येकाच्या हृदयातून आनंद उद्गार बाहेर पडले. एक दिवा असा वाचला, मातृत्वाची बिजली हो असे म्हणतो फाडीने जिने, अशी ती गर्भना मातरी बिजली हो काळ्या रात्रीचा चोल ठेवला, असा तो गुरुवतारा हो. अशा त्या महान छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुद्रा हो, माझा मानाचा मुद्रा हो. विचार करा मंडळी, परिस्थिती वेगळी झाली असती तर नसता राहिला महाराष्ट्र, नसतो राहिलो तुम्ही आम्ही. पण नीतीला मान्य नव्हतं म्हणून राजा त्या ठिकाणी जिवंत राहिला. त्याचं एकमेव कारण होतं त्यांच्याकडे असणारं शस्त्र वाघनखे. ही झाली राजांची 4थी गोष्ट. आता राजांची 5वी गोष्ट कोणती? प्रशासन. काय होतं राजांचं प्रशासन? बघा, राजांनी जीवाला जीव देणारी माणसं तयार केली होती. राजे गडावर पोहोचले म्हणून मूर्त असं म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे असो, तलवारीचं तिष्णाटक मानेवरती असताना देखील बचंगे तोवर बोलणे असं म्हणणारा दत्ताजी शिंदे असो, मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यामध्ये दिसणारे संताजी धनाजी असो, सावळासारखा एखादा निर्दय मावळा असो. बघा, एकदा कुटुंबशाह असेल महाराष्ट्रावरती चाल करून आला. 2 लाख सैन्यदळ, 10,000 हत्तीदळ. आमच्या राजांकडे केवळ 10,000 सैन्यदळ. दोघंही समोरासमोर आले. कुटुंबशाह म्हणायला लागला, मेरे इतने लोगों के सामने तेरा कुछ भी चलने वाला नहीं.
शिवाजी महाराज म्हणले हा गैरसमज काढून टाक, माझ्यातला एक एक माणूस एक एक मावळा तुझ्या हत्तीबरोबर लढाई करू शकतो. कुतुबशाह हसायला लागला, ये तो सिर्फ शायराना है, इसमें असली बात कुछ भी नहीं है. शिवाजी महाराज म्हणले घोडे मैदान लांब नाही, कोणत्याही एका मावळ्याला निवडून तुझ्या हत्तीवर लढाई लाव, मग बघ कोण विजय होतोय. त्यावेळेस हत्तीशी लढण्यासाठी कुतुबशाहनं निवडलेल्या आमच्या मावळ्याचं नाव सांगता येईल कुणाला? समोर बसले बाई, बरोबर साहेबांचं, टाळ्या वाजव साहेबांच्या नावाने. यसाजी कंक नावाचा मावळा निवडण्यात आला. यसाजी कंकच्या हातामध्ये शमशेर देण्यात आली. पिसाळलेला हत्ती यसाजी कंकच्या अंगावरती सोडण्यात आला. दोघंही समोरासमोर आले. हत्ती यसाजी कंकच्या अंगावरती पळत गेला, यसाजी कंक हत्तीच्या अंगावरती पळत आला. दोघं समोरासमोर आले. प्रत्येकाला वाटलं आता सोंडेमध्ये उचलवलं जाईल, जमिनीवरती आपटवलं जाईल, यसाजी कंक ठार होईल. पण तितक्यात यसाजी कंकनं हत्तीची पाठ धरली. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाले, 52 तास झाला, 1 तास झाला. हत्ती वारंवार यसाजी कंकच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करायचा, पण यसाजी कंक मात्र हत्तीची पाठ सोडायला तयार नाही. तब्बल 1.5 तासानंतर हत्ती घाळ झाला. घाळ झालेल्या हत्तीचा फायदा घेत यसाजी कंक समोर आला. पुन्हा प्रत्येकाला वाटलं सोंडेमध्ये उचलवलं जाईल, जमिनीवर आपटवलं जाईल, यसाजी कंक ठार होईल. पण तितक्या शमशेर उपसली गेली, शमशेर चालवली गेली. हत्तीच्या सोंडीचे 2 तुकडे करण्यात आले. हत्ती जमिनीवरती थारातीर्थ पडला. कुतुबशाह पळत पळत आला. आमच्या यसाजी कंकची पाठ थोपटली आणि आमच्या यसाजी कंकला विचारलं, खरं सांग, एकच प्रश्न विचारतो, गेल्या 1.5 तासापासून तू माझ्या हत्तीच्या पाठीमागं तलवार घेऊन उभा होता, तो हत्तीवरती वार करू शकला असता, पण तो हत्तीवरती वार का केला नाही? तेव्हा आमच्या यसाजी कंकनं उत्तर दिलं, आमच्या राजांनी आम्हाला सांगितलंय, मानेवरती जरी तलवार आली तरी पुढून वार करायचा, पाठीमागून वार करायचा नाही. आणि म्हणून तो वार करण्याची संधी पाहत होता. हे झालं कुतुबशाहचं. बघा इतिहासामध्ये असं अजून एक पात्र होऊन गेलंय, त्याचं उदाहरण मी बऱ्याच पैकी व्याख्यानामध्ये देत असतो. जे न्हावी समाजाचं एक पात्र होतं, जे हुबेहूब शिवाजी राजांसारखं दिसायचं. सांगते ना, बरोबर आहे, शिवाकाशी. बघा हे पात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कसं उपयुक्त ठरलं. कोल्हापूरच्या पन्हाळगडाला सिद्धी-जोहरचा वेढा पडला आणि पन्हाळगडाला सिद्धी-जोहरचा वेढा पडल्यानंतर त्यामध्ये शिवाजी राजांचे सैनिक अडकल्यानंतर त्याच ठिकाणी रात्री 12-12:30 वाजता धोधो पाऊस कोसळत होता, विजा कडाडत होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये राजांनी त्याच गोष्टीचा फायदा घेत पन्हाळगड सोडला आणि विशाळगडाकडे निघाली. क्षणार्धात ही बातमी सिद्धी-जोहरच्या लक्षात आली आणि सिद्धी-जोहरनं आपल्या सैनिकांना फरमान सोडलं, काही करा, जिवंत या मुर्दा छत्रपती शिवाजी महाराज माझ्या समोर हजर करा. त्यावेळेस त्याचा सक्कामे होणार सिद्धी मसूदचा विडा उचलला आणि तो राजांच्या पाठलागावरती निघाला. क्षणार्धात राजांच्या सैनिकांच्या लक्षात आलं, सिद्धी मसूद आपला पाठलाग करतोय, आता करायचं काय? त्यावेळेस हेच इतिहासातलं पात्र, ज्याचं नाव होतं शिवा न्हावी काशीद, ज्यानं शिवाजी महाराजांचे कपडे अंगावरती चढवले आणि राजांचे कपडे अंगावरती चढवून तो राजांसमोर उभा राहिला. राजांच्या लक्षात येईना, प्रसंग इतका वाईट आहे, विरोधक आपला पाठलाग करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याच मावळातला माणूस माझेच कपडे घालून माझ्याच समोर उभा आहे, माझ्याच सारखा दिसतोय, पण या प्रसंगाला तो माझ्या समोर उभा का? त्यावेळेस शिवा न्हावी काशीदनं सांगितलं, राजे मला 1 दिवसापुरतं छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे. सगळा प्रसंग राजांच्या लक्षात आला. राजांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. त्यांनी शिवा न्हावी काशीदला हृदयाशी कवटाळलं आणि शिवा न्हावी काशीदला सांगितलं की याचे परिणाम काय होणार आहेत माहिती का तुला? ते शिवा न्हावी काशीदनं सांगितलं, राज मला परिणामाची तमा नाही राजे, आणि ही सांत्वनाची वेळ सुद्धा नाही राजे, कारण माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील राजे, पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे, तुम्ही जगले पाहिजेत. शिवाजी महाराज काही सैनिकांना घेऊन आडमार्गाने निघून गेले. शिवाजी महाराज समजून शिवा न्हावी काशीच्या मानेवरती तलवार ठेवण्यात आली. अजून सकाळ झालेली नव्हती. बरेच सैनिक हे शिवाजी महाराजांना ओळखणारे होते. तेव्हा समोर आणण्यात आला. तितक्यात एक सैनिक ओरडला, अरे तो शिवा नाही, शिवा को कोई हम शक्ल है. त्याच बरोबर जोहरच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. त्यानं शमशेर उपसली. त्या ठिकाणी चालत गेला. आमच्या शिवा न्हावी काशीदवरती सप वार करण्यात आले आणि विचारण्यात आलं, सांग तू कोण आहे? शिवा न्हावी काशीद नाव सांगायला तयार नाही. पुन्हा आमच्या शिवा न्हावी काशीदच्या अंगावरती सप वार करण्यात आले, सांग तू कोण आहे? शिवा न्हावी काशीद नाव सांगायला तयार नाही.
अखेर शिवा नाही काशीचा ध्येय जमिनीवरती धारातीर्थ पडला, रक्ताच्या खारोळ्यामध्ये त्याचा ध्येय पडला, त्याच्या मानेवरती तलवार लावली आणि तलवार लावून त्याने विचारलं, सिद्धी धोरण खरं सांग, शेवटचं विचारतो तू कोण आहेस? त्यावेळेस आयुष्यातला शेवटचा श्वास घेताना आमच्या शिवा नाही काशीतनं उत्तर दिलं, अरे जन्माला जरी शिवा नाही काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना का होईना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, याचा अभिमान वाटतोय. अशी जीवाला जीव देणारी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये तयार केली होती. हे झालं राजेंचं संघटन. आता राजेंची 6वी आणि शेवटची गोष्ट कोणती? प्रशासन. आता राजेंचं प्रशासन मी थोड्या वेळ बाजूला ठेवतो, कारण राजेंनी आधीच मी सांगितलं 18 पगड जातीच्या माणसांना समानतेची पदं वाटली. त्यांच्या काळात कुठल्याही प्रकारे घराणेशाहीचं राजकारण नव्हतं. ज्याच्याकडे गुणवत्ता त्याला पद देण्याचं काम राजेंनी केलं होतं. पण मी जरा आत्ताचं प्रशासन म्हणजे आमच्या राजकारणाची अवस्था कशी हे सांगतो. आपल्याकडची माहित नाही, पण सरासरी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनुभव आलेला ते सांगतो की बघा आज आमच्या राजकारणाची अवस्था कशी. काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये माझं एक व्याख्यान होतं स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त. एक छोटासा प्रसंग माझ्या वाचण्यात आला. शिवाजी महाराज आपले स्वामी विवेकानंद लहान होते आणि लहान असताना त्यांच्या मागे काही माकडं लागली. आता माकडं लागल्यानंतर माकडाच्या भीतीपोटी ते पळत सुटले. पळत सुटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं माकडं काही आपला पिच्छा सोडत नाहीत. तेच त्यांनी खिशातले काही चणे फुटाने काढले आणि माकडांच्या दिशेने उधळले. माकडाने ते चणे फुटाने खाल्ले आणि मनात विचार केला, हा माणूस पाठीमागे पळायला काहीतरी खायला देतो. माकडं पुन्हा पळायला लागले. स्वामी विवेकानंद पुन्हा धावत सुटले. त्यावेळेस एक व्यक्ती त्यांना भेटली, म्हणली ही माकडं तुमचा पिच्छा सोडणार नाही, तुम्ही असं करा काठी घ्या माकडांच्या अंगावरती धावून जावा. स्वामी विवेकानंदाने हातामध्ये काठी घेतली, माकडांच्या अंगावरती धावून गेले. सर्व माकडं गायब झाली. स्वामी विवेकानंद बऱ्याच वेळ विचार करत होती माकडं गेली कुठं गेली कुठं गेली कुठं, उत्तर मिळालं नाही. पण आजकालच्या बऱ्याच विद्वान माणसांचं असं म्हणणं आहे, माझं नाही, बऱ्याच विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे, यातील निम्मी माकडं लोकसभेत गेली आणि निम्मी माकडं विधानसभेत गेली. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा मध्ये माकडांचा बट्टाकळ झालाय. आणि यामुळे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांची अवस्था, मैं भी नकटा तू भी नकटा ये नकटो का मेला है और हमेशा जो नाकवाला है वो भी नकटो का चेला है, अशा प्रकारचे झालेले. अहो राजकारण सूत्र झाले, वाईट काम करा चांगलं पद मिळवा. ज्यांनी 400 कोटींचा घोटाळा केला केंद्रामध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. ज्यांना 26/11च्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून काढलं, मोजून 15 दिवसांनी त्यांना लगेच केंद्रामध्ये औषध मंत्रिपद देण्यात आलं. आणि म्हणून आमची जनतेला समजले की राजकारणात वाईट काम केल्यावर चांगले पद मिळतात. म्हणून आमची जनता आमच्या पुढाऱ्यांच्या अंगावर आता चपला फेकून मारते. कधी चिखल फेकून मारला जातो, कधी बूट फेकून मारला जातो. नाशिकच्या सभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अंगावरती याच जनतेने कांदे फेकून मारले, तर त्या सांगलीमध्ये तर कहरच झाला. एका बहादरानं मुख्यमंत्र्यांच्या अंगावरती गाईचं गोमूत्र फेकून मारलं. आता गाईचं गोमूत्र फेकलं, पोलिसांनी त्याला बेदम मारलं. हळूच एक पत्रकार जवळ गेला, म्हणला तू नेमकं मुख्यमंत्र्याच्या अंगावरती फेकून मारा गाईचं गोमूत्रच का निवडलं? तेव्हा म्हणला राजकारण इतकं गलिच्छ गटारगंगी सारखं झालंय, त्याला शुद्ध करणं गरजेचं म्हणून मी गोमूत्र फेकलं. म्हणजे ही अवस्था आहे. प्रशासनाची भीतीचा अवस्था. मला प्रामाणिकपणे समोर बसल्या जनतेने उत्तर द्या. तुमची ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, ग्रामसेवक कार्यालय असो, तलाट्याचं कार्यालय असो, पैसे दिले बिगर कोणाचं फुकट काम झाले का आजपर्यंत? ज्याचं झालं त्यांनी करा हातवर, कोणाच नाही. आणि असं म्हणलं जाते प्रशासनाची लोक भ्रष्टाचार करतात ना, यांना मेल्यावर परतफेड करावं लागते. त्या गावामध्ये असा एक माणूस मरण पावला आणि हिंदू संस्कृतीनुसार असं म्हणलं जातं दशक्रिया विधीचा कार्यक्रम तेव्हाच पूर्ण होतो ज्यावेळेस पिंडाला कावळा शिवतो, बरोबर. पण त्या भाद्राच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. करायचं काय, सारा गाव वैतागलं. मग गावातले काही 4-2 फुटाने पुढे आले, त्याच्या पोराला म्हणले एक काम कर, साऱ्या गावाला जेवण दे म्हणजे पिंडाला कावळा शिवल. अख्ख्या गावाला जेवण दिलं पण पिंडाला कावळा शिवाना. गावातलं काही महिला मंडळ पुढे आलं, म्हणजे एक काम कर, महिलांना साड्या वाटा म्हणजे पिंडाला कावळा शिवल. गावाच्या सगळ्या महिलांना साड्या वाटल्या तरी पिंडाला कावळा शिवाना. गावातले काही गोरगरीब माणसं पुढे आली, ज्यांच्या पोरींची नुकतीच लग्न होणार होती, ते म्हणजे एक काम करा, गरिबांना पैसे वाटा म्हणजे पिंडाला कावळा शिवल. सगळ्या गावातल्या गरिबांना पैसे वाटले, पिंडाला कावळा शिवाना. करायचं काय, सारा गाव वैतागलं. शेवटी एक तालुक्यातला माणूस त्या ठिकाणी आला, ते म्हणले एक काम कर, हे दर 100 रुपये तुझ्या बापाच्या पिंडावर ठेव. पोरगं म्हणलं एवढं सगळं केलं पिंडाला कावळा शिवल नाही, आणि 100 रुपये ठेवल्यास कस काय शिवल? ते म्हणले एवढं केलं एवढं कराय काय. गेला बापाच्या पिंडावर 100 रुपयाची नोट ठेवली, बराबरा 10-12 कावळे आले पिंडाला शिवून गेले.
पोराला अत्याऱ्याचा धक्का, गाववाल्यांना अत्याऱ्याचा धक्का, बायांना अत्याऱ्याचा धक्का. 10वा गुणाकला की त्यांनी त्या माणसाला मध्ये घेतलं. म्हणले बाबा खरं सांगा, साऱ्या गावाला जेवण दिलं, पिंडाला कावळा शिवला नाही. गरिबांना पैसे वाटले, पिंडाला कावळा शिवला नाही. महिलांना साड्या वाटल्या, पिंडाला कावळा शिवला नाही. आणि 100 रुपयाची नोट पिंडावर ठेवल्यावर कसं काय शिवला? त्यावेळेस त्या माणसाने उत्तर दिलं, या पोराचा बाप तलाठी होता आणि 100 रुपये घेतल्याशिवाय कुणाचंच काम करीत नव्हता आणि म्हणून पिंडाला कावळा शिवत नव्हता. अहो राजकारण चिंतेचा अवस्था आहे हो. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक होत असतील आपल्या गावामध्ये. एका गावातलं मी उदाहरण सांगतो की गावामध्ये रामभाऊ नावाचे विरुद्ध आजोबा होते. आता त्या सरकारने बघा एक स्कीम काढली, 60-65 वय झाले की अर्धा तिकीट काढून द्यायचं, म्हणजे म्हातारपणी त्यांनी घरात बसायला पाहिजे, तर त्याला बसमध्ये प्रवास करायला बाहेर पाठवलं जातं. तर त्या रामभाऊ उभ्या आयुष्यात कधीच तालुक्याला गेले नाही, म्हणजे ते आयुष्य त्यांचं गावातच गेलं. पण पहिल्यांदाच कोणतरी अर्ध तिकीट काढलं म्हणून ते बसनी प्रवास करत होते. दुर्दैवाने त्या बसचा ऍक्सिडेंट झाला, सगळे प्रवासी वाचले, पण त्यामध्ये रामभाऊच गेले. आता रामभाऊ गेल्यानंतर सावडाचा कार्यक्रम होता. 2 दिवसावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. उभ्या आयुष्यात त्या गावात कधीच पुढारी येत नाही, पण त्या दिवशी सगळे पुढारी हजर झाले. आता लोक म्हणले रामभाऊ कधी तालुक्याला गेले नाही, तरी रामभाऊची एवढी पत होती तालुक्याला, एवढे पुढारी हजर झाले. पण लोकांच्या लक्षात येणं 2 दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहेत, सगळे पुढे हजर झाले. मग त्या गावातली भोळी बाबडी जनता समोर बसली आणि म्हणले, एक जण पुढे आला, मला कुणाला श्रद्धांजली परत 2 शब्द बोलायचे असले तर बोला. सगळ्यात पुढे हातावर गेले, मला थांबा म्हणले, आपण एकेकाला संधी देऊ. पहिला पुढे आला, लगेच त्यांनी सुरू केलं. आता रामभाऊ पण पुढाऱ्यांचा लांब पर्यंत कसला संबंध नव्हता, लगेच पहिला पुढे आला, सुरू केलं. आज रामभाऊ आपल्यामध्ये नाहीत, ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. मंडळी, रामभाऊचे माझे घरचे संबंध होते. रामभाऊ गेले तर रामभाऊची एक गोष्ट विसरलो नाही, रामभाऊच्या डाव्या हातात घड्याळ होतं. त्यांच्या घरामध्ये सुद्धा जाऊन बघा, एक मोठं घड्याळ लावलेले. आता सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, रामभाऊला मरण सुद्धा 10 वाजून 10 मिनिटांनी आलं. ज्या दिवसापासून रामभाऊ गेले, हातात मी घड्याळ घालून फिरतोय. आणि तुम्हाला बी रामभाऊ सारखा माणूस लक्षात ठेवायचा असेल तर हातात घड्याळ घाला. आणि रामभाऊ लक्षात ठेवायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, घड्याळ गेला. आता पुढचा आला, पुढच्याने लगेच सुरू केलं, माणसं मेली तरी माणसाच्या सवय लपत येत नाही. रामभाऊ लांबच आले की असंच कर द्यायचे, लय हाताच्या पंजावर रामभाऊचा जीव. आता त्या दुसऱ्या पक्षात टीका करायला म्हणते, कसं म्हणते, घड्याळ काय होतं, त्याचं वजन इतकं पंजावर झालं पण पंजा वाकला नाही. 10 दिवसापासून रामभाऊ गेले, हाताच्या पंजात मी रामभाऊचा चेहरा पाहतो. तुम्हाला रामभाऊ सारखा माणूस लक्षात ठेवायचा असेल तर हाताच्या पंजात रामभाऊचा चेहरा पहा. आणि रामभाऊ लक्षात ठेवायचा असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय, हातपंजा तो बी गेला. आता पुढचा जरा शांत संयमी होता, लगेच तो आला, माईक घेतला, लगेच सुरू झाला. आज रामभाऊ आपल्यामध्ये नाहीत म्हणजे मोठ्या बगीच्यामध्ये कमळाचं फुल नाही. रामभाऊचा चेहरा कमळाच्या पानासारखा टवटवीत होता. आता रामभाऊचा चेहरा कमळाच्या पानासारखा टवटवीत होता असं म्हणल्यावर रामभाऊची बायको रडत होती, त्यांनी वर बघितलं. कारण रामभाऊचा खरा चेहरा ओमपुरीच्या गालासारखा खड्डे पडलेला होता. रामभाऊचा चेहरा कमळाच्या पानासारखा टवटवीत होता. ज्या दिवसापासून रामभाऊ गेले, बगीच्यामध्ये कमळाचं फुल लावलं. आणि तुम्हाला बी रामभाऊ सारखा माणूस लक्षात ठेवायचा असेल तर बगीच्यात कमळाचं फुल लावा. आणि रामभाऊ लक्षात ठेवायचं एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय, कमळ तो बी गेला. आता पुढचा आला, दिप्पड शरीरष्टी, लांब लचक मिशा, लगेच त्याने सुरू केलं. शरीरातून निघून गेलेला प्राण आणि धनुष्यातून निघून गेलेला बाण परत कधी येतच नाही. शरीरातून निघून गेला प्राण आणि धनुष्यातून निघून गेला बाण परत कधी येतच नाही. रामभाऊचं आयुष्य हे धनुष्य बाणाप्रमाणे टाईट होतं आणि त्यांचं आयुष्य बाण निघून गेला. ज्या दिवसापासून रामभाऊ गेले, घरात एक धनुष्य बाण अडकवलंय. तुम्हाला रामभाऊ लक्षात ठेवायचं असेल तर घरात धनुष्य बाण लावा. आणि रामभाऊ लक्षात ठेवायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय, धनुष्यबाण तो बी गेला. आता पुढून येणाऱ्याला रामभाऊ गेले कसे हेच माहित नव्हतं. तरी शेजारी त्याला म्हातारे गेले कसे, त्याला काय नाही, बसने चालले होते, बसचा ऍक्सिडेंट झाला, सगळे वाचले, हेच गेले. लगेच त्याला तेवढाच मुद्दा सापडला, लगेच त्यांनी सुरू केलं. मी नेहमी रामभाऊला म्हणायचो, रामभाऊ तुम्ही बसने प्रवास करू नका, बसने करू नका, रेल्वेने करा. पण त्यांनी माझं कधी ऐकलंच नाही. आणि मंडळी, तुम्हाला माहिती, त्या बसचा ड्रायव्हर कोण होता, परप्रांतीय. म्हणून म्हणतो, महाराष्ट्रातून परप्रांतीयांचे लोंढे हाकलून द्या. आज जी रामभाऊच्या कुटुंबावर आली, उद्या तुमच्या माझ्या कुटुंबावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढे रामभाऊ लक्षात ठेवायचं असेल तर कुणीच बसने प्रवास करू नका, रेल्वेने करा. आणि रामभाऊला लक्षात ठेवायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय, रेल्वे इंजिन तो बी गेला.
त्या गावातली लोक म्हणली प्रचार सभा चालू का शोक सभा चालू आहे. कोणी हातात काट्या घेतल्या, कोणी दगड घेतले, मोकार गोंधळ उडाला. तेवढ्यात मधनच एक पळत आला, मला थांबा, रामभाऊ यापैकी कोणत्याच पक्षाचे नव्हते, ते माझ्यासारखे अपक्ष होते म्हणून मलाच निवडून द्या. या अशा प्रकारची अवस्था आज आमच्या राजकीय लोकांची झालेली आहे. आणि म्हणून एकंदरीत भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, विक्रमाची गुरुभक्ती, श्रावणाची मातृभक्ती, हरिश्चंद्राचे दातृत्व, भगीरथाचा प्रयत्न इत्यादी गुणसंपदा महाराष्ट्रातील एकमेव राज्यामध्ये होत्या. त्या राजाचं नाव होतं आमचा मान, आमचा स्वाभिमान, राजेश्वर छत्रपती. पण मंडळी, आज याच आकाशा एवढ्या माणसाला आम्ही आता छोट्याशा चौकटीत बंदिस्त केले. हा त्यांचा नाही तर त्यांच्या विचारांचा केलेला पराभव. कोण तो कुरुकर्मा हिटलर, कोण तो नेपोलियन बोनापार्ट, कोण तो सिकंदर बादशाह, ही सारी माणसं मोठी होती पण सगळी व्यसनाधीन होती. पण काळाच्या ओघात आणि संकटाच्या महासागरात माझ्या राजाने कधीच व्यसन केलं नाही. पण सांगायला वाईट वाटतं, आज त्याच राजांच्या महाराष्ट्रातला तरुण पानटापर्यंत शोभारून सिगारेटी वर्तुळ करताना दिसतोय. तो मर्द पिक्चर बघत असेल बा जुन्या लोकांनी, अमिताभ था, त्या मर्द पिक्चर मध्ये गाणे, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, अरे दुश्मन क्या मारेगा मेरा दोस्त ऊपर वाला. पण आता तो तरुण म्हणते, मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, अरे दुश्मन क्या मारेगा मैं तो खुद ही मरने वाला. अशा प्रकारचे वाया चाललेल्या तरुणाला बघून, लायाला चाललेल्या तरुणाला बघून पुन्हा एकदा आमचा मान असणाऱ्या, स्वाभिमान असणाऱ्या राजेश्वर छत्रपतींची आठवण आल्याचं राहत नाही. राजांना महिलांबद्दल सुद्धा खूप आदर होता. म्हणून की का रांजाच्या पाटलाने का स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा गरीबाच्या इज्जतीवरती कोणी हात घालू नये, रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले. सकोजी गायकवाड नावाच्या सरदाराने का स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हे ज्यावेळेस राजांनी समजलं, ते सकोजी गायकवाड नावाच्या सरदाराचे डोळे काढण्याचं काम सुद्धा आमच्या राजांनी 400 वर्षापूर्वी केलं. पण त्याच राजांच्या महाराष्ट्रात एखाद्या चौकात एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असला, ते आमची आई नाही, आमची बहीण नाही, आमची मैत्रीण नाही, आमची प्रेयसी नाही, आमची कोणीच नाही असं समजून आम्ही तिथून निघून जातो. त्यावेळेस आमचं रक्त पेटत नाही. आमचं रक्त मग क्रिकेटमध्ये मॅच हारू द्या मग पेटतं. मग आमचं रोहित शर्माचे पोस्टर जाळल्या तरुणांचं रक्त पेटतं, विराट कोहलीचे पोस्टर जाळल्या तरुणांचं रक्त पेटतं, विराट कोहली बरोबर त्या अनुष्का शर्माचे पोस्टर जाळले जातात, त्यावेळेस आमच्या तरुणांचं रक्त पेटतं. पण त्यावेळेस ती दिल्ली मधली निर्भया नावाची मुलगी रस्त्याच्या कडेला नग्न अवस्थेमध्ये फेकून दिली होती. येणाऱ्या जाणाऱ्याला ती म्हणायची, अरे मला कोणीतरी वाचवा, माझ्या अंगावरती कोणीतरी कपडे घाला. पण एकही मंगट पुढे सरसावलं नाही, तिला वाचवू शकेल, तिच्या अंगावरती कपडे घालू शकेल. म्हणून त्या मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि म्हणून या थंडवलेल्या रक्ताच्या तरुणांना पाहून पुन्हा एकदा 400 वर्षापूर्वीच्या आमचा मान असणाऱ्या, स्वाभिमान असणाऱ्या राजश्री छत्रपतींची आठवण आल्यावर राहत नाही. माझ्या समोर अनेक शेतकरी बांधव बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने राजांना शेतकरी बांधवांबद्दल सुद्धा खूप आस्था होती. म्हणून कोळवाडी भूषण शेतकरी राजा राजेश्वर छत्रपती अशी उपाधी त्यांना त्यावेळेस देण्यात आली होती. डोबताना दिवे मावळून झोपा, एखादा उंदीर यायचा, दिव्याची वाट पळवायचा, गंजीला आग लागायची, शेतकऱ्यांच्या जनावरांवरती दुष्काळ यायचा याची काळजी घेणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. पण त्याच राजांच्या महाराष्ट्रात आज मंत्रालयासमोर जरी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी आमचे म्हणणारे, आमचे राजे, आमचे नेते, आमचे कधीच वाटत नाही. कृषी प्रधान म्हटल्या जाणाऱ्या देशामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा हजारो ओलांडून जातोय. तरी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर शेतकऱ्यांविषयी कोरडे उन्माळ्यांपलीकडे काही दाटून येत नाही. त्याच्या पुढाऱ्यांना पाहून पुन्हा एकदा 400 वर्षापूर्वीच्या आमचा मान असणाऱ्या, स्वाभिमान असणाऱ्या राजेश्वर छत्रपतींची आठवण आल्यावर राहत नाही. पण मंडळी, बास आता राजांना आम्हाला आठवायचं नाही. आता राजांना आम्हाला आठवायचं नाही, मनामनामध्ये साठवायचंय. आणि मनामनामध्ये साठवायचं नाही तर हृदयाच्या, आयुष्याच्या रणांगणावरती पेटवायचं आहे. त्यामुळं माझ्या बोलण्याच्या विषयाच्या शेवटच्या टप्प्याकडे जात असताना एक असं उदाहरण सांगणार आहे की शिवजयंती साजरी करत असताना, जगत असताना, अनुभवत असताना नेमकं तुम्हाला आम्हाला काय करायचंय, नेमकं तुम्हाला आम्हाला काय करायचंय. या ठिकाणी उदाहरण सांगतो माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी, तरुणांसाठी. आपल्यासारख्याच ग्रामीण भागातल्या पोराचं एका शहरातल्या पोरीशी प्रेम झालं. 2 वर्ष त्यांचं प्रेम चाललं. 2 ते 3 वर्ष प्रेम चालल्यानंतर दोघं एका बगीच्यामध्ये बसले. आणि बगीच्यामध्ये बसल्यानंतर आमच्या ग्रामीण भागातल्या पोराला त्या शहरातल्या पोरीने विचारलं, सांग ना माझ्या 2 डोळ्यामध्ये तुला काय दिसते. आताची पोर असते म्हणली असती चंद्र, सूर्य, नदी, नाले, तारे, अजून काय काय दिसतं. पण आमच्या ग्रामीण भागातल्या पोरानं उत्तर दिलं, तुझ्या एका डोळ्यामध्ये दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करणारी माझी आई दिसते, तर दुसऱ्या डोळ्यामध्ये घामाचं पाणी मातीमध्ये टाकून मातीमधून पीक उभं करणारा माझा बाप दिसतो.
हे उदाहरण सांगायचं तात्पर्य एवढंच की समोर बसलेल्या त्या तरुणांनो स्वतःच्या प्रेयसी समोर असताना आई वडिलांचा विचार केला. मला वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवजयंती साजरी करत असताना, जगत असताना, अनुभवत असताना तुम्हाला राजे शिवाजी महाराज होता आला नाही तर होऊ नका, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामुळे तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये एक थेंब पाणी येणार नाही याची काळजी घ्या, तरच या महाराष्ट्रातले खरे शिवाजी महाराज तुम्ही असाल. खऱ्या अर्थानं कालच नगरमध्ये एक निंदनीय प्रकार घडला. आपला नगर जिल्हा म्हणजे आमचा नगर जिल्हा, तुम्ही तर करमाळा तालुक्यात येता, पण आपण असं म्हणायचं मावस भाऊच आहोत, कारण बाउंड्रीवरचं तुमचं गाव आहे. 3 किलोमीटर अंतरावरती कर्जत चालू होतं. नगर जिल्ह्यामध्ये असा निंदनीय प्रकार घडला की श्रीपाद छिंदम नावाच्या एका नालायक आणि नीच प्रवृत्तीच्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले. भाजप या जबाबदार पक्षाचा तो उपमहापौर आहे आणि खऱ्या अर्थानं अशा नालायक माणसानं असे विधान करणं हे पूर्णपणे चुकीचं होतं. महाराष्ट्रामध्ये त्या विषयाचा पडसाद उमटले. मी महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 दिवसापासून व्याख्यान करत आहे. खऱ्या अर्थानं पण गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे चुकीचा प्रकार म्हणजे त्या प्रकारामुळे जी शिवजयंती तोंडावरती आल्यानंतर त्यांनी हे विधान काढणं पूर्णपणे चुकीचं होतं. या घटनेचा मी रोज माझ्या व्याख्यानातून निषेध करतोय, आजही आपल्या समोर निषेध करतो. या ठिकाणी आपल्या गावामध्ये मला बोलवलं. अजून मला 2 ठिकाणी व्याख्यान आहेत. 4 वाजता मला नगरमध्ये बोलून रात्री शिरूरला बोलायचं आहे आणि गेल्या 15 दिवसापासून मी रोज व्याख्यानात आहे. अजून 10-12 दिवस रोज कार्यक्रमात आहे. त्यामुळे जरी या ठिकाणी आपण मला बोलवलं याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आमचे महाविद्यालयीन जीवनाचे मित्र प्राध्यापक राहुल चव्हाण यांचाही या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो. आमचा अहमदनगरमध्ये राहणारा अक्षय दळवी समोर उभा आहे, त्याचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं विजय भाऊ साळवे राशींचे मित्र आमच्या सोबत आलेले आहेत, चळवळीमध्ये काम करणारे, त्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांनी मला ऐकलं, मला अनुभवलं, या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहिले. खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो या मावळ्यांचा. माझ्या उजव्या बाजूला बसलेले कडक उन्हामध्ये बसले होते. खऱ्या अर्थानं मागत तरुण मुलं असून ते उभा राहून ऐकत होते, पण या मावळ्यांनी उन्हामध्ये बसून या ठिकाणी व्याख्यान ऐकलं. जोरदार टाळ्या त्यांच्या वाजवा, कारण शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम आणि अस्मिता काय असते अशा माणसांकडून पाहून शिकायला मिळतं. ज्या राजानं अफसर शेख सारख्या एका शुल्लक माणसाला या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान दिला, एक वेगळा दर्जा दिला, त्याच राजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना, आपल्या सगळ्यांची रजा घेत असताना शेवटी एवढंच म्हणतो, शिवा आता पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, आधी विचार माणसं काळी जाता पुन्हा एकदा फाटलं पाहिजे, शिवा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. छाती सोडा आता पाठीवरती वार आहे. अरे छाती सोडा आता पाठीवरती वार आहे. दिनाबलांनी चालवलेला स्वतःचा बार आहे. त्या बार मध्ये अष्टमंडळ तुमचं पायातील चाळ आहे. त्यांना सुद्धा नाचण्याची बंदी घातली पाहिजे. शिवा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. आधी विचार माणसं काळी जाता पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. संभाजीचा आता विचारू नका छावा खुशाल आहे. संभाजीचा आता विचारू नका छावा खुशाल आहे. अरे पोस्टरवर संभाजी, मावळ्यांच्या तोंडात मात्र मावा आहे. या ठिकाणी गोवा सोडा, ब्लॅक त्याला 4 ते 5 रुपये भाव आहे. त्याचा सुद्धा भाव आता संपला पाहिजे. शोभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. आधी विचारांचं काळी जाता पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. शेवटी सांगतो शोभा, दुःख फार मोठं आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याला फास, सरकार मात्र खोटं आहे. 12 तासाचं भार नियमन अजून ते छोटं आहे. पुढाऱ्यांचं म्हणणं एकच, ते सुद्धा अजून वाढलं पाहिजे. शोभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. आधी विचारांचं काळी जाता पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा आपला आवाज फारच कमी येतोय. दिल्लीपर्यंत नाही पोहोचलं तरी चालेल, कमीत कमी मुंबईपर्यंत आवाज गेला पाहिजे आणि सरकारला जाग आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद.